आई मी देवळात जाऊन येते हा. मोहन्या परत आणून सोडणार आहे मला. तेवढ्यात तुला काही लागलं ना तर भानूला सांग. चल ना मोहन्या, उशीर होतो मग मला सांगू नको की माझ्यामुळे उशीर झाला म्हणून. नाही मी तयार होतो तयार. चल चल लवकर. इडली आणलीस ते बरं झालं. खूप दिवसानंतर खाल्ली. मस्त आहे ना? कसली मस्त आहे. आंबट लागते. किती पीठ आंबवलंय ते. काय गाई, काय झालंय काय तुला? कशा तरी चुका काढतेस तू. चांगली तर दिसते नाही तर काय. शोभा 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 मोहन्या, शोभा अरे काय झालं? मला काय झालं? कसं पण ओढताय तुम्ही? त्या मोरी पाल आहे पाल. काय माणूस आहे हा? साध्या पालीला घाबरतोय. असा घाबरला तसे काय पाल नसून ना मोरीत वागत बसतोय. खरंच रे बाबा, तू ना एवढ्याशा त्या पालीला घाबरणारा असं मला जर आधी कळलं असतं ना, माझ्या लेकीचं लग्नच लावून दिलं नसतं तुझ्या बरोबर. नेबळत पाल तिकडं पाल. काय झालं का? काय झालं मावशी? इडली तुटत नाहीये? हो काय गाई, तू तर अशी ऍक्टिंग करतेस ना इडली लोखंडाची आहे. चला आपण निघूया. हा मला हा हे घे. आणि हे बघ, ती पाल आहे ना ती मारून बाहेर फेकून दे, नाही तर घरात मुंग्या होती. वाईट आहे. मी काय म्हणतो, शक्यतो त्या पालीला मारू नका, बाहेर हकलवून द्या फक्त. वय मला. आता तुला कशाला काळजी त्या पालीची? मुक्या प्राण्यांना कशाला मारायचं सांग बा. अरे देवा, कठीण आहेस बाबा तू. चल आता, गोंधळ घालतो नुसता. चल. वहिनी हो, हे बघा बोरिवलीत वाघ फिरतोय. हा आज देवळातून हाच विषय सुरू होता. अहो त्या वाघाने ना 2 माणसांचा बळी घेतला आणि 7 माणसांना जखमी केलाय. पण आपल्याला काय टेन्शन आहे, आपण इथे सेंट्रलला, वाघ तिथे वेस्टर्नला. मदन, तुझे बदाम खातोस ना ते तुझ्या बॉडी पर्यंतच पोचतात, मेंदू पर्यंत पोचतच नाहीयेत. भांडू नका रे उगा. त्या वाघानं नुसताच दूर केलाय, त्याला पहिला पकडला पाहिजे, कळतंय का? हे बघा, चाळीचा अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं बाहेर जाताना प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. हा तुम्ही प्रसाद घ्या. म्हणजे माधुरी, लता, तुम्ही जाऊन आला देवळात? चला आपण निघू. ए मोहन आहे, जर जपून जा, बाहेर वाघ फिरतोय, रस्त्यात बेटा भेटायचा. आणि भेटला तर इथे चाळी जेवायला घेऊन नका येऊ त्याला. ते रिकाम तिकडे उद्योग करण्यापेक्षा ना चाळीची जरा साफसफाई करा. वाघाचं माहित नाही, मच्छर तरी येणार नाही. चला. तुला मारणार नाही, मालकाने सांगितलं तुला मारायचं नाही म्हणून. ए हकलवतेस काय तिला? मार. ती जर परत घरात आली ना तर तुझा मास्टर परत घाबरेल, बोंबा मारेल. मार तिला. तुझा मावशी, पालीला बघायचंय का? ए मी काय घाबरते काय पालीला तुझ्या त्या मालकासारखी? घाबरट नेबळत नेला. मावशी, मालक पाल काय वाघाला बी घाबरत नाहीत. बघितलं ना आता. माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे. ते नंतर ठरवू, आधी आयडिया सांग. अरे बघ, आपण चाळीच्या गेटवर ना वाघाचा पुतळा बसवू. हो पण त्याने काय होणार? हो वहिनी, वाघ एकमेकांच्या एरियात शिरत नाहीत असं म्हणतात. आई शपथ. ए सम्या,
तू बरोबर बोलला होता यार, बदाम मेंदूपर्यंत पोहोचतच नाहीत. अरे घेणाऱ्या अरे ते का भाई आहेत का? एक भाई दुसऱ्या भाईच्या एरियात जाणार नाही, वाघ आहेत ते, कुठं पण येतात. अरे मग तू सुचव ना काय ते, हा सारखा हे नको ते नको. नाही असलं काहीतरी तुकडत सुचवण्यापेक्षा विचार करून सुचवेन, कळलं का? याला काहीतरी सुचेपर्यंत वाघ आपल्या एरियात येऊ नये म्हणजे मिळवलं. आला अरे रावल्या, हे सगळे का पळाले असे? घाबरले मला नाही, वाघाला घाबरले. शहरात वाघ फिरतोय ना, तुम्ही पण जरा जपून राहा. हो? अरे मी कशाला घाबरू? माझा जावई आहे ना शूरवीर. 4-5 वाघ सहज पाळेल तो. याला पालीला घाबरते, वाघ पाळतो. अगं बाई गेलं का? गेल्या ना. हा वाघापेक्षा जास्त भीती तर यांचीच वाटते मला. मला तू चल. तुम्हाला सोडून का गेली का? तू यायचं की पटकन. ही बाई नाही सुधारणा. घरात कुत्रा पित्रा शिरला का काय? हा? मावशी 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 काय झालं? काय झालं? का ओरडताय? काय पण मी इथे असताना वाघ असा कसा शिरला? ए बाजूला बाजूला. ए समीर मालवणकर, मावशी खऱ्या खुऱ्या वाघाबद्दल बोलतायत. काय मी जातो इकडे. अरे पण इतका वेळ आपण इकडेच होतो ना, असा कसा शिरला तो? अरे चुकलं त्याचं चुकलं. खर तर त्यानं तुला लेटर द्यायला पाहिजे होत ना. माननीय समीर मालवणकर साहेब, मी वाघ आज तुमच्या चाळीत येणार आहे, तर मला तुम्ही चाळीत येऊ द्या वगैरे असं काय. असं काय करताय तुम्ही? मी काय तुम्हाला खोटं सांगते का? घरात वाघ आहेत. वाघ आहेत. मावशी मावशी हे बघा, काळजी करू नका. ए, स्टूल आण, स्टूल आण. मावशी बसा. मावशी बसा. तुम्ही बसा, काय काळजी करू नका. हे म्हणायचं पाणी घेऊन जा. बघितलं कशाला मजाक केला त्यांचा? हा घाबरला होता, म्हातारा माणूस आहे. त्यांना भास होत असतील. हो ना. मला भास नाही झालेला. मी खरं सांगते, वाघ आहे माझ्या घरात. खाटेखाली बसलाय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पाणी घ्या. पाणी घ्या. सावकाश. मावशी कसं आहे माहितीये का, वाघ ना म्हाताऱ्या माणसाला खात नाही. नुसती चरबी आणि हाडं असतात ना त्यांच्या. ए म्हण्या, मोठ्या माणसांची कसं बोलतात कळत नाही तुला? गप्पा बस. मावशी एक मिनिट, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे ना. मी बघतो काय मॅटर येतो. बाजू रे, नुसताच दूर करतो वाघाचा. काय आजू घाबरू नको, मी आहे म्हणलं ना. आता नुसताच दूर करतो का नाही बघ. कोण आहे आतमध्ये? कोणच नाही इकडे. मावशी बघितलं, सांगत होतो ना. सांगतो ना काही नाही, काळजी करू नका. वाघ नाही खात ना. चरबी हाडं खात नाही. मग काय
मोहन आला. बापरे, असं वाट काय झालं? तुम्ही सगळे असे काय? आई, तू का लपून बसलीस? माझ्या घरात वाघ वाघ शिरलाय. काय? वाघ शिरलाय? असा कसा शिरला? वहिनी, आता ते आम्हाला काय माहित? आम्हाला काय विचारून चाळीत शिरलाय तो? ए मोन्या बरं झालं तू आला. ऐक मग ते ना मावशींच्या घराचं दार हालत होतं. तो वाघ बहुतेक बाहेर यायचं ट्राय करत असेल. तू एक काम कर, पटकन जाण दाराची कडी लाव. ए राहुल, माझा नवरा का जाणार प्रत्येक वेळेला? ओ अध्यक्ष, पोलिसांना फोन करा ना. हा, हा मोहन जे बोल. मी काय करतो? नाही, नाही, बोल 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 ना, बोल. अरे बोल. अरे तू बोल. हॅलो, मी मोहन म्हात्रे बोलतोय, पाठारेवाडीतून. आमच्या इथे ना सासूबाईंच्या घरात वाघ शिरलाय, वाघ. अरे ते म्हणतायत की हाताला धरून बाहेर काढा त्याला. अरे त्यांना सांग, वाघ नावाचा माणूस नाही, जंगलातला वाघ शिरलाय. वाघ नावाचा माणूस नाही, जंगलातला खरा वाघ शिरलाय. नाही अहो, मी बघितला नाहीये. हा, ते पुरावा मागतायत. काका थांब, मी ना त्याचा आवाज रेकॉर्ड केलाय. हा घे. अरे पण त्याचा काय फायदा नाही ना. नेटवर असे 100 आवाज असतात भारी भारी. हा, नाहीतर काय. ते झालं नेटवर. यांना काय सांगू? फोटो पाठवतो, सांग. फोटो पाठवतो. हा सांग. साहेब, तुम्हाला फोटो पाठवतो. हा, फोटो. हा, पाठव. ठीक आहे. कुणाकडे आहे फोटो? कोणाकडे फोटो कुठे? ए, मोन्या, तू जा आणि फोटो काढून आण, मग आपण पाठवू. अरे काय चाललंय तुमचं? उठून माझ्या नवऱ्याला काय येता तुम्ही? वहिनी, आई तुमची, खोली तुमची, पण ते फोटो काढायला पण तुम्हीच गेलं पाहिजे ना. आता त्याला जावं लागणार आहे. मगाशी तर लय तोरच बोलल्या होत्या मावशी मला. माझा जावई लय शूर आहे, एका टाइमला असे 4-5 वाघ पळायला. आता काय झालं? पाठवलं त्याला. मगाशी तर लय तोरच बोलल्या होत्या मावशी मला. माझा जावई लय शूर आहे, एका टाइमला असे 4-5 वाघ पळायला. आता काय झालं? पाठवलं त्याला. हा, मग मला काय तर शूट, मला कंटील पुरावा. अहो, हा दादा तुम्हाला आहे ना पुढच्या वर्षी शौर्य पदकच मिळणार बघा. हत्तीवरून तुमची मिरवणूक निघेल. नाही अंजली वहिनी, अहो हत्तीवरनं ना लहान मुलांची मिरवणूक निघते. हा, पण आपल्या पाठारे चाळीच्या तर्फे मी मोहनचा जाहीर सत्कार करून मोहनचा 1 वर्षाचा मेंटेनन्स फ्री करणार आहे. हा, असं जर होणार असेल तर मग चालेल. अहो काही नाही, सोपं आहे ना. जायचं पटकन आणि खिडकी उघडायची, लगेच फोटो काढायचा आणि पटकन बाहेर यायचं. ये मोन्या ये, तुझ्या सासूच्या घरात वाघ शिरलाय, त्यामुळे त्यांच्यावरचं संकट तुलाच दूर करायचंय. हा, जा लवकर जा. हे बघ, बाहेरून फोटो नाही काढता आला ना तर आज जाऊन फोटो काढ. बहुतेक वाघ झोपलाय. बघ, आणि झोपलाय वाघ. पटकन जा आणि फोटो काढून ये जा. तुला काय माहिती सोबत झोपलाय वाघ? अरे तुम्ही आता इथेच बोलत बसणार आहात की भाऊजीने पाठवणार पण आहात? क्लिअर काढा. नीट काढा. हा, जा. ओम केशवाय नमः. ओम व्याघ्राय नमः. ओम व्याघ्राय नमः. ओम व्याघ्राय. ओम व्याघ्राय नमः. ओम व्याघ्राय नमः. ओम व्याघ्राय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय.
शोभा काय झालं? वाघाच्या पावलांचे ठसे आहेत. अरे मग फोटो काढले त्या ठशांचे. हा ना, हो समीर भाऊजी, काय फोटो काढून आणा. आओ तुम्ही या, परत या. हो आलो. मालक तिथेच थांबा तुम्ही. काय झालं? न्याय येते. अहो ना, अगे भानू काय? सोबत आहे. मावशी म्हणायला ना, मालक 2-3 वाघ सहज पाळू शकतील. मालक नाही घाबरणार वाघाला, मालकच वाघाला बाहेर काढतील. राहुल साहेब, ती काठी द्या मला. काठी द्या. हो, वाघ. मालक चला. हो नको वाघ, हो वाघ. अहो मालक, तुम्ही कसं पायी घाबरताय? मी आहे ना. हो, हा, पण- मग चला अहो, चला ऐका हो. चला चला. अहो नको डायरेक्ट. मालक चला. वहिनी, दादांचा विमा आहे ना? हे अंजे गप ना, काहीतरी बोलू नको का? काय झालं असेल रे? आतून कसलाच आवाज येत नाहीये. आपण आतमध्ये जाऊन बघूया का रे? नको. अरे नको काय नको, माझा मोबाईल आहे ना मोहनकडे. मोबाईल महत्वाचा आहे का तुझा जीव? आई, तुला काय गरज होती दरवाजा उघडा ठेवायची? मग काय झालं तुझ्यामुळे? वहिनी, तुम्हाला पण काय गरज होती? 1 वर्षभराच्या भेटण्यासाठी दादाला तिथे पाठवते ती. मोहन भाऊजीनं काही काही होणार नाही आमच्या. मी आली बघू. नाही नाही, काही होणार नाही. थांबा, मला बघू द्या. थांब ग. नको येतो ना. वहिनी आम्ही आहे, घाबरूच नका तुम्ही. आई थांब, मला जाऊ दे. अगं नको शोभे, नको नको शोभे, नको. बघू. वाघ कुठे गेला? वाघ नव्हताच. मग तो आवाज? हा, मी माझ्या कानाने ऐकले ना वाघाची डरकाळी. मी स्वतः वाघाची. कोण ऐकला? मी गेलो होतो तिकडे, मी ऐकलं ना आवाज. तुम्हाला वाघाचा आवाज ऐकायचा ना? ऐका. मावशी, ही कसली मस्करी? फुकट आमचा टाइम वेस्ट केला. मग काय, एप्रिल फुल 1 तारखेला असता माहित नाही काय? अर्धा एप्रिल उलटून गेला आता. मग मला पण केवढं घाबरवलं. मावशी, तुमच्या आशा मजाकमुळे ना एखाद्याचा जीव जायचा. स्वतःच्या वयाप्रमाणे तरी प्रयत्न करा ना वागायचा. आई, काय आहे सगळं? हा, खबरदार आता दार उघडं ठेवून गेलीस तर. अगं शोभे, मी कधी दरवाजा उघडा ठेवून जाते का? नेहमी दरवाजाला कडे लावूनच बाहेर जाते मी. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुमच्या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात कशी नाही आली? जर का दरवाजाला बाहेरून कडी असेल तर वाघ आतमध्ये जाईल कसा? म्हणजे वाघ काय कडी उघडून आतमध्ये नाही ना जाणार? बरोबर बोलतात दादा. जंगलात कुठे कडी कुलप दरवाजे असतात? तुमच्या डोक्यात नाही आलं का हे? हा, सगळे आपल्या वाघ शिरला. नशीब आमच्या यांच्या लक्षात आलं.